एखाद्या दिवशी काय होतं, संध्याकाळी खूप कंटाळा येतो स्वयंपाक करायचा, कारण दिवसभर खूप असं थकलेलं असतं। त्या दिवशी असं वाटतं काहीतरी कोणीतरी आयता स्वयंपाक करून द्यावा आपल्याला, पण असं कधी घडत नाही, म्हणून मग आपल्यालाच करावं लागतं। पण सोप्यात सोपं काय करता येईल हे विचार करत होते मी। तर फ्रीजमध्ये मला मुळे दिसले, म्हणून मग मी मुळा घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतलं, नंतर त्याची साल काढून घेतली आणि त्याला किसून घेतलेला आहे। मुळा किसून घेतल्यानंतर 2 कप मुळा भरलेला, त्याच्यामध्ये आपण 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं, अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घेतलं। इथं 1 चमचा मी जिरं घातले, 1 चमचा ओवा घातला हातावरती क्रश करून, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचे पांढरे तीळ घातले, खूप सगळी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, आणि हिरवी मिरची आणि लसणाची मी इथं वाटण घालून घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचं वाटण तयार करून याच्यामध्ये घालून घेतलं आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता मुळ्याच्या मॉइश्चरमध्ये आपल्याला जेवढं हे पीठ मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं, व्यवस्थित असं छान असं प्रेस करून मळून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते पाणी रिलीज करतो मुळा। तरी सुद्धा आपल्याला नंतर थोडंफार पाणी लागलं तर याच्यामध्ये थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं। या पिठाला बिलकुल रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही, लगेच हे पीठ मळून घेतल्यानंतर आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहोत। तर एकदा मी पीठ मळून घेतलेलं आहे, इथं पाहू शकता मीडियम सैलसर आहे, एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलसर सुद्धा घ्यायचं नाही करून, तर आपल्याला असं मीडियम सैलसर पीठ हवं आहे। पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपण इथं पोळपाट घ्यायचा, एक सुती कपडा घेतला आहे, त्याला मी इथं वल्ल करून घेतलं, आणि नंतर त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा सुद्धा टाकून घेतला आहे कपड्यावरती, आणि नंतर त्याच्यावरती असं एक उंडा ठेवून घ्यायचा। मीडियम साईजचा उंडा घेतला आहे, चपातीपेक्षा थोडासा मोठा घेतला आहे मी। तर याला आता आपण थापून घेणार आहोत या थालीपीठला। तर इथं एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्या हाताचे जे बोट आहे ते डीप करून घ्यायचे असे, आणि छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अगदी जास्तीचं प्रेस करायचं नाही, हलक्या हातानेच प्रेस करून थापून घेतलं तरी चाललं जातं। छान इथं आता मी याला थापून घेते। थोडंसं पातळ मी थालीपीठ बनवते शक्यतो, जरा जाड केल्यानंतर मला ते आवडत नाहीत, आणि पातळ केल्यानंतर थोडेसे असे मस्त कुरकुरीत क्रिस्पी लागतात, म्हणून मी थोडेसे पातळ थापून घेत असते। तर इथं आता याच्यामध्ये आपण असे बोटानं छिद्र पाडून घ्यायचे आहेत आपल्याला थालीपीठामध्ये, म्हणजे भाजताना आपल्याला तेल सोडता येईल सगळीकडून व्यवस्थित असं। आता इथं कापडाच्या खालून असा एक आपला उजवा हात घालून घ्यायचा, आणि छान असं अलगद उचलून घ्यायचं आहे थालीपीठ, आणि मीडियम फ्लेमवरती तवा गरम केलेला आहे मी, त्याच्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। कधी थालीपीठ भाजताना तवा छान गरम करून घ्यायचा, आणि नंतरच मग त्याच्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। थंड तव्यावरती टाकल्यानंतर थालीपीठ जे आहे ते वातड होऊ शकतं। तर आता इथं वरची साईड थोडीशी ड्राय झाली आहे, तर मी इथं साईडनं तेल सोडून घेतलं आहे, आणि जे आपण छिद्र पाडून घेतले आहे थालीपीठाला त्याच्यामध्ये सुद्धा एक 2 थेंब आपण तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे मग छान असं व्यवस्थित आतल्या साईडनं सगळीकडून भाजलं जाईल। आता याला आपण पलटून घेणार आहोत, तर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हे पलटलं जातं, बिलकुल चिटकत वगैरे काही नाही खाली। आता पहा किती मस्त असा कलर आलेला आहे। दोन्ही साईडनं मी इथं तेल सोडून छान असं भाजून घेणार आहे। हे थालीपीठ खूप छान लागतात, याला दह्यासोबत खा किंवा टोमॅटो केचप सोबत खा, किंवा असेच जरी खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात, किंवा याला शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, म्हणजे तुम्ही याला कशासोबतही खा, खूप छान लागतात। रात्री खूप असं कंटाळा आला आहे तर त्या टायमिंगला तुम्ही असं हे बनवू शकता। पदार्थ हा खूप इझिली तयार होतो आणि घरच्याच साहित्यात तयार होतो, असं काही नाही की याला वेगळं काही साहित्य लागतं। ज्या घरामध्ये याच्यामध्ये तुम्ही काही पालेभाज्या सुद्धा टाकू शकता, जसं मी इथं मुळा टाकला आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही पालेभाज्या टाकू शकता। या पद्धतीने मुलं मुळा सुद्धा खातात, म्हणजे मी इथं या पद्धतीने असं मुलांना मुळा खाऊ घालत असते, कारण सगळ्याच भाज्या ह्या मुलांच्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत। तुम्ही हे डब्याला सुद्धा देऊ शकता मुलांच्या, किंवा लंचसाठी बनवू शकता। तर आज आपण डिनरसाठी तर बनवलंच आहे। तर पहिलं थालीपीठ मी इथं छान असं खमंग दोन्ही साईडनं तेल सोडून भाजून घेतलेलं आहे। आता दुसरं सुद्धा मी तुम्हाला सेम पद्धतीने भाजून दाखवलं आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे। आता याच पद्धतीने बाकीचे थालीपीठ सुद्धा बनवून घेणार आहे। मी तुम्हाला एक थालीपीठ आणखी थापून दाखवत आहे, कारण की आपण प्रत्येक वेळी जेव्हा थालीपीठ थापायला घेतो त्यावेळी कपड्यावरती हा जो सुती कपडा आहे त्याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे, कारण मग थालीपीठ चिटकवू शकतं खाली, म्हणून इथं प्रत्येक वेळी थोडासा पाण्याचा हात मारला की जेव्हा आपण तव्यावरती थालीपीठ डिमोल्ड करतो किंवा टाकतो त्यावेळेस थालीपीठ इझिली निघलं जातं, आणि थोडासा शेप आपण थापवताना इकडे तिकडे होतो, तर असं त्याला थोडासा शेप सुद्धा द्यायचा, आणि मग नंतर त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहे। तरी तुम्ही प्रत्येक थालीपीठाला 5-5 असे छिद्र पाडून घेत आहे, आणि अलगद हातानं असं
आपण थालीपीठ उचलून घ्यायचं आहे। आता यांना मी सगळ्यांना छान असं भाजून घेतलं आहे आणि इथं यांना दह्यासोबत सर्व केलं आहे। तुम्ही इथं याला हिरवी चटणी, टोमॅटो केचप, शेंगदाण्याची चटणी ज्याच्यासोबत तुम्हाला आवडतं त्याच्यासोबत सर्व करा। तुम्हाला मी एक थालीपीठ तोडून दाखवते, किती छान असे थालीपीठ झाले आहेत। बिलकुल असे वातड नाहीत, काही नाही, एकदम इझिली तुटल्या जात आहे, पाहू शकता। याच्यामध्ये तुम्ही कांदा कट करून टाकला तरी सुद्धा खूप छान लागतो, एकदम खाताना तोंडामध्ये क्रंचीनेस येतो। तर नक्की ट्राय करून पहा। या पद्धतीने मुलांना तुम्ही असे थालीपीठ वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवून खाऊ घालू शकता। आणि इथं मी हे पीठ जे वापरले आहे त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल थालीपीठाच्या तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, तुमची चॉईस। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन